वाटतं की हे खूप इझी आणि खूप चीप आहे. घरं ॲक्च्युली तिरपी दिसतात. एक्सलेंट एशियन हिस्टॉरिकल सिटी स्विंग आहे त्याने ॲम्स्टरडॅमचा 360 डिग्री व्ह्यू दिसतो. मी आहे बरोबर साई आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे नेदरलँड. म्हटलं तर आपल्याला काय आठवतं, नेदरलँड मध्ये तिथल्या पॉप्युलेशन पेक्षा जास्त सायकल आहेत. म्हणजे नेदरलँड हे असा एक देश आहे जिथे तिथल्या नागरिकांपेक्षा सायकल जास्ती आहे. तर इथे बघितलं तर सगळीकडे फक्त सायकल दिसतात नेदरलँड आहे. आणि सायकलिस्ट कोणत्याही रस्त्यावर इथे गाड्या दिसत नाहीत, पण इथे सायकल दिसतात, सगळ्या प्रकारच्या सायकल. आणि इथे जे स्टेशन्स असतात ना, त्या स्टेशन्सवरही सगळ्यात जास्त पार्किंगची जागा ही सायकलसाठी असते. हे फेरीचं स्टेशन आहे आणि इथे त्या सगळ्या सायकल लावलेल्या आहेत. हे ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशन आहे समोर. स्टेशनला आपण बाहेर पडलं आणि हे अशा प्रकारच्या फेरीज आहेत ज्या बँकवरून त्या बँकवर सोडायला असतात. आणि ह्या फ्री सर्व्हिस असते ही. आपल्याला इथून स्टेशनला जायचं असेल तर ही फेरी घेऊन आपण तिथे जाऊ शकतो. 2 मिनिटाची फेरी असते, पण त्यात आपण सायकलही घेऊन जाऊ शकतो. सो इट्स गुड. स्टेशनच्या पलीकडे जे आहे ते ॲम्स्टरडॅम सिटी सेंट्रल आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे सापडली आहे. ही पाण्याची बॉटल आहे. दिस ॲम्स्टरडॅम, दिस इज ॲम्स्टरडॅम सिटी वॉटर. आणि गमतीची गोष्ट म्हणजे ही जी बाटली आहे ही ऊसापासून बनवलेली आहे. ऊस आणि प्लास्टिक. दिस बॉटल इज मेड फ्रॉम वॉटर. इतकं छान वेदर आहे आणि इतकं छान वाटतं इथे बसून. मस्त ऊस आहे, छान ऊन पडलंय, सगळे खेळत आहेत. तर ही जी बिल्डिंग आहे इथे वरती जे स्विंग बघत होतो तर ते ऍक्च्युली इथून खालून त्याला एंट्री आहे. आणि इथून जे स्विंग आहे त्याने ॲम्स्टरडॅमचा 360 डिग्री व्ह्यू दिसतो. आम्ही त्याला क्रूज राहिला खाली बघूया. आमची टूर सुरू झाली आहे आणि ही सेल्फ गायडेड टूर आहे. बोटमध्ये आले दिलेलं असतं. हेडफोन घ्यायचे आणि कनेक्ट करायचे, लँग्वेज सिलेक्ट करायची आणि ऑडिओ लेवल कमी जास्त करायला तिथे जागा असते. हेल्पिंग प्लेट ठेवली आहे आणि सगळ्या लँग्वेजेसमध्ये तिथे हेल्प करणाऱ्यांना थँक्यू लिहिलेलं आहे आणि इथे शुक्रिया पण लिहिलेलं आहे. जे कॅनलच्या बाजूला दोन्ही बाजूंना जे छोटे छोटे बोट हाऊसेस दिसतात ते हे बोट हाऊसेस सगळ्यात एक्सपेन्सिव्ह असतात. आणि सगळ्यात चीप जे बोट हाऊस आहे त्याची किंमत ऑलमोस्ट 3 ते 4 लाख युरो असते आणि त्याला खूप सारे सरकारी परमिशन्स लागतात. बघणाऱ्यांना वाटतं की हे खूप इझी आणि खूप चीप आहे, बट इट्स नॉट द थिंग. हे खूप महागडी घरं आहेत. हां, ही जी सगळी
अशी कललेली घरं दिसतात ना, त्याला हे डान्सिंग हाऊसेस म्हणतात. हे सगळे जे वुडन पिलर्सवरती बांधलं आहे ना, तर कधी कधी जे टाईम टू टाईम लो टाईड्स हाय टाईड्समुळे ते पिलर्स त्यांचे सरकतात आणि त्याच्यामुळे ते स्वॅम्पमध्ये थोडे सिंक होतात, ज्याच्यामुळे त्यांची अलाइनमेंट गडबड होते. ॲक्च्युली खूपच अलाइनमेंट गडबडलेली आहे. घरं ॲक्च्युली तिरपी दिसतात. ॲम्स्टरडॅमचा लास्ट डिफेन्सिव्ह ब्रिज आहे. सो कधी कोणी इथे ॲम्स्टरडॅमला इन्व्हेड करत असेल तर ते त्या रिंग्सला पकडून खेचून हा पूर्ण ब्रिज कोलॅप्स करू शकतात. ॲम्स्टरडॅममधले जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवरफुल लोक आहेत ते इथे राहतात. प्रत्येक घराच्या वरती ना एक पुली लावलेली आहे. त्याच्या सगळ्या आपण घरांना पुलीज बघितल्यात ना, तर आपली जी टूर मॅनेजर आहे ती आपल्याला सांगणार आहे की त्या घरांना पुलीज एवढ्या अशा का आहेत आणि कशासाठी त्या वापरल्या जातात. येस ईशा. येस. सो द थिंग इज की इकडे घरं इतकी नॅरो आहेत कारण 1700मध्ये जेव्हा टॅक्सेशन इथे व्हायचं ते या गोष्टीवर डिसाईड व्हायचं की घराची विड्थ किती आहे. सो त्यामुळे लोकांनी घरं फार नॅरो बांधायला सुरुवात केली. तर शिड्यांवर जागा नसते की ते शिड्यांवरून सामान वर चढवता येईल, ज्याच्यामुळे सगळ्या घरांच्या बाहेर पुलीज लावल्या जातात. सो जेव्हा मोठ्या गोष्टी घरात लोड करायच्या असतात तर त्या या पुलीजनी खेचल्या जातात वरती. आणि किती नॅरो घरं आहेत ही. म्हणजे कुठे कुठे काही घरं इतकी नॅरो आहेत की ती फक्त 2 मीटर विड्थ असेल त्यांची. सो सगळ्यात लहान घर कदाचित फक्त 2 मीटरच्या विड्थ असेल, पण ते बऱ्याचदा खूप लॉंग असतात पण फक्त विड्थमध्ये फार लहान असतात. म्हणजे बार लावलेले आहेत, आयर्नवाले बार, तर हे गव्हर्नमेंटने लावलेले नाही आहेत, ते इन्शुरन्स कंपनीने लावले आहेत. बिकॉज कार पण कॅनलमध्ये पडतात आणि त्यांना इन्शुरन्स पे करावा लागतो, म्हणून त्यांनी हे दार लावलेले आहेत. तर दरवर्षी इथलं जे गव्हर्नमेंट आहे हे सगळे कॅनल क्लीन करतं. तर त्या कॅनलमधून किमान 17,000 ते 18,000 टन सायकल बाहेर काढल्या जातात आणि एका वर्षाचं रेकॉर्ड आहे 27,000 टन सायकल्स या सगळ्या कॅनल्समधून बाहेर काढल्या जातात. Enjoyed. सगळ्यांनी कॅनल राईड खूप एन्जॉय केली आहे. आमचा क्रूज क्रूज कॅप्टन जो होता तो छान होता ॲक्च्युली. खूप त्याने इन्फॉर्मेशन छान इन्फॉर्मेशन दिली आहे जी त्या क्रूज राईडच्या ऑफिशियल जे गाईड असतं त्यात नाही आहे. त्याने मला छान इन्फॉर्मेशन दिली आणि मज्जा आली. आम्ही क्रूजवर होतो, छान ऊन होतं. आता जरा क्लाउडी झालं, थंडी वाजायला लागली. सो व्हॉट नेक्स्ट ईशा? शान्स ला आपण विंडमिल बघायला जाणार. येस, नेदरलँडचे फेमस विंडमिल बघायला आता जाणार. ओनिका